विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अरहा स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तसेच सिव्हिल या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जी प्रलंबित केस आहे तिची हिअरिंगची अपडेट होती गेल्या 15 तारखेला, म्हणजेच 15 जूनला जी आहे ती तुमची अपडेट होती की कुठली तरी तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल. संपूर्ण विद्यार्थ्यांचे मेल येत आहेत. काही विद्यार्थ्यांचं विचारणं आहे की सर कुठली अपडेट आली असेल तर सांगा. मी एक टेलिग्रामवर तुम्हाला एक मेसेज दिला होता की लवकरात लवकर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन किंवा कुठलीही अपडेट वेबसाईटवर अपडेट होत नाही किंवा न्यायालयाकडून अपडेट मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा आढावा देऊ शकत नाही. फक्त व्हिडिओ बनवायचा आणि तो तुम्ही पाहायचा. या अनुषंगाने आपल्या यूट्यूब चॅनल बनलेलं नाही आहे. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की अपडेट काय आलेली आहे. तर BMC ज्युनियर इंजिनिअरिंग कोर्ट केसबद्दल जी अपडेट आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ती जी गोष्ट आहे ती तुम्ही अगोदर समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला BMC ज्युनियर इंजिनिअरिंगच्या ज्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला देत आलेलो आहे त्याच अनुषंगाने मी तुम्हाला पुढचे अपडेटसुद्धा देणार आहे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल इथं की जी अपडेट होती आपली ती 15 जून 2026 लास्ट डेट असं लिहिलेलं होतं. स्टेज ॲट 3 PM लिहिलं होतं. त्यानंतर लिस्निंग डेट ऑर्डरमध्ये जेव्हा मी जात आहे तेव्हा मला कुठल्याही प्रकारची ऑर्डर असेल, जजमेंट असेल ते इथं शो होताना दिसत नाही आहे. म्हणून मी वेट करत होतो की आज ना उद्या किंवा मंडेपर्यंत जे आहे ती तुमची अपडेट यायला पाहिजे. परंतु काही विद्यार्थ्यांना शॉर्टली अपडेट द्यायची होती की त्यांना पॅनिक व्हायचं नाही आहे. मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट घेऊन येणारच आहे. म्हणून हे बघा तुम्ही इथं पाहू शकतात की कुठल्याही प्रकारची अपडेट 15 जून 2026 रोजीची अपडेट किंवा ऑर्डर इथं आलेली नाही आहे. मग ज्या अनुषंगाने मी तुम्हाला दाखवलं, परत मी तुम्हाला दाखवतो की जी तुमची रिट पिटिशनचा नंबर असेल, हे बघा तुम्ही इथं पाहू शकतात. त्यानंतर बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन BMC असेल. त्यानंतर मग जे नेक्स्ट हिअरिंगची डेट होती ती होती तुमची 15/6/2026 रोजी. तर यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं हे बघा तुम्हाला डिटेल दाखवण्याचा प्रयत्न करा. डिटेल दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे असा की तुम्हाला समजायला पाहिजे की कुठल्याही प्रकारची अपडेट वेबसाईटवर असेल किंवा माननीय न्यायालयाने अपडेट केलेली नाही आहे. काही विद्यार्थ्यांकडे जर कुठली प्रकारची इन्फॉर्मेशन असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात आणि मग ती इन्फॉर्मेशन मी पूर्ण समजून त्याचा अभ्यास करून मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. आता विद्यार्थ्यांना एक इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांना एक अशी सूचना आहे की जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची PDF असेल किंवा तुम्हाला काही विद्यार्थी न्यायालयात उपलब्ध असतात किंवा न्यायालयाच्या अगदी त्या या केसच्या खूप जवळ आहेत, अशा विद्यार्थ्यांना जर काही अपडेट आलेली असेल तर माझ्यापर्यंत ती शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन माहिती असेल तीच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन संपूर्ण महाराष्ट्राचे जे BMC ज्युनियर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती पडेल आणि त्यांनाही ती अपडेट समजून त्यांनाही थोडं जे पॅनिक होत असतील किंवा 15 जून रोजी काय झालं, 15 जून 2026 रोजी काय झालं ती अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण गोष्टी मी तुमच्यासमोर दिलेल्या आहेत. आता कुठल्याही प्रकारची ऑर्डर असेल, कुठल्याही प्रकारचे जजमेंट असेल आलेलं नाही आहे, म्हणून मी ते तुमच्यापर्यंत शेअर करू शकत नाही आहे. ज्यावेळेस मी मग आता उद्या किंवा परवाला संपूर्ण गोष्टीची इन्फॉर्मेशन मी घेणारच आहे. मीही थोडं कामात व्यस्त असल्याकारणाने तुमच्यापर्यंत मी फक्त टेलिग्रामच्या माध्यमातून जोडलेला आहे. आता मी हा शॉर्ट व्हिडिओ देऊन तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्यापर्यंत जर कुठली इन्फॉर्मेशन येत असेल तर माझ्यापर्यंत शेअर करा आणि माझ्यापर्यंत जर इन्फॉर्मेशन आली तर मी नक्कीच व्हिडिओ बनवून पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एका विद्यार्थ्याचा मला मेल आहे. त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर, सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायनिवाडा आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्या माननीय उच्च न्यायालयाला मान्य नाही आहेत का? तर परत मी एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ज्या डायरेक्शन दिलेले आहेत किंवा जे त्यांना गायडन्स दिलेला आहे किंवा त्यांना जे ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही विथिन 1 मंथ किंवा जे 4th वीक होतं त्यामध्ये तुम्ही तुमचं जे संपूर्ण जे आहेत पिटिशनरचं किंवा तुमची जी केस अपडेट आहे ती तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावा. ही जी पूर्ण जबाबदारी आहे ती आता हायकोर्टवर आहे आणि हायकोर्टचं जे प्रिमाइस आहे किंवा हायकोर्टचं जी संपूर्ण गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने सुरू असतात ते तुम्हाला माहितीच असेल, कारण आपण BMC ज्युनियर इंजिनिअरिंगच्या कोर्ट केसबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेत. तुम्ही पाहू शकतात की वेळोवेळी काय घडलेलं आहे किंवा हायकोर्टच्या ज्या जजमेंट आहेत किंवा हायकोर्टच्या ज्या निकाली लागलेल्या ज्या असतील तुमच्या
कुठल्याही पदभरतीचे निकाल लागलेले असतील त्याला किती उशीर लागतो ही तुम्हाला संपूर्ण गोष्टी माहिती आहे. म्हणून जे डायरेक्शन दिलेले आहेत त्या लवकरात लवकर माननीय उच्च न्यायालयापर्यंत पोहोचवणारे जे वकील आहेत त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवायची आहे, जेणेकरून तुमची जी पदभरती आहे त्याला लवकरात लवकर फास्ट वे मिळून तुमचा निकाल जो आहे तो लागू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पॅनिक नको व्हा, कारण आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही विद्यार्थी, तुम्हाला माहितीच आहे, आपला प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघा की जे पिटिशनर आहेत त्यांनी या पिटिशनमधून त्यांनी विड्रॉल करून घेतलेला आहे. संपूर्ण गोष्टी आपल्या या यूट्यूब चॅनलवर आहेत, तुम्ही गो थ्रू करून त्या गोष्टी पाहू शकतात. फक्त 15 जून रोजी 2026 रोजी काय झालेलं आहे त्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. त्याची इन्फॉर्मेशन मी गॅदरिंग करत आहे. जोपर्यंत ती मला कलेक्ट होत नाही, जोपर्यंत मला संपूर्ण गोष्टी पूर्ण क्लिअर होत नाही, तोपर्यंत मी तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन असाल तर तिथं पाहू शकतात. तिथे मी लवकरात लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.